आणि स्वामी रवळनाथ वांगणी या दोन संघांदरम्यान आणि महापुरुष रेवतळे संघ त्या मॅच दरम्यान विजयी होताना पाहायला मिळाला। त्यानंतर दर्याराजा खवणे आणि महाराजा तारकर्ली या दोन संघांदरम्यान आजच्या दिवसातील सामना आपण पाहिला। महाराजा तारकर्ली संघ हा मात्र सेमीफायनलमध्ये परत एकदा प्रवेश करताना दिसतोय आणि त्यानंतर दांडी बॉयज आणि आयन स्पोर्ट सर्जेकोट हा संघ आपण पाहिला आणि मात्र आयन स्पोर्ट सर्जेकोट हा संघ मात्र विजयी होताना दिसतोय। आणि आजच्या दिवसातील क्वार्टर फायनल नंबर 4 आपल्याला दिसते ती म्हणजे वायरी वॉरियर्स आणि डीसीसी वायरी। टॉस विन आहे वॉरियर्स वायरी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। विशाल लुडबे विठ्ठल कवटकर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ आपल्याला दिसेल आणि डीसीसी वायरी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय वैभव सावंत यांच्या नेतृत्वाखाली खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। चला वॉरियर्स आपल्याला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या, बराच विलंब होतोय, आपल्याला विनंती होते। मर्यादित 4 षटकांच्या चाललेल्या ह्या सामन्यांवरती कुठचा संघ आपलं अधिराज्य गाजवून मात्र सेमीफायनलमध्ये प्रवेश करताना दिसेल तो एकेश्वर क्रिकेट संघाच्या ह्या नियोजनांवरती आपण पाहतो आहोत। झालूलच्या दांडील मैदानावरती आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण क्वार्टर फायनलचा सामना रंगताना पाहायला भेटेल। कुठचा संघ पुढच्या 3 संघांच्या प्रतीक्षेवरती आपल्याला पाहायला मिळेल। मात्र महाराजा तारकर्ली संघ नक्कीच प्रतीक्षेमध्ये असेल की या 2 संघांदरम्यान कुठचा संघ आपल्याबरोबर 4 हात करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला जाईल तो क्रिकेटच्या ह्या पटलावरती हे सिद्ध करणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। नॉन स्ट्राईक एंडला वैभव सावंत आणि स्ट्रायकिंग एंडला विजय टक्के आपल्याला पाहायला मिळतोय। निर्बंध असणारा पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी या 4 षटकांच्या सामन्यांवरती आपल्याला पाहायला मिळते। तो सोडवलं जातंय तो राज तोडणकर प्रारंभीचं पहिलं षटक हाताळलं जातंय त्याच्या माध्यमातून। चला वॉरियर्स वायरी संघ आपल्याला विनंती वारंवार केली जाते, विठ्ठल थोडी नोंद घ्या, आजच्या दिवसात बरेच सामने आहेत। दोन्ही ऑफिशियल आमचे रेडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। 4 षटकांच्या चाललेल्या या सामन्यांवरती प्रारंभीचं षटक निर्बंध असणारा राज तोडणकर सज्ज होईल। पहिला चेंडूवरती मात्र मोठा प्रहार आपल्याला टक्के यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय। ऑफ साइडच्या दिशेने चेंडूचा प्रवाह, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूचा प्रवाह, सीमारेषा पलीकडे चेंडू, पहिला चेंडू सीमारेषा पार 6 धावांचा। पहिल्या चेंडूवरती 6 धावांची मोहर उमटली जाते ती विजय टक्के यांच्या बॅटमधनं। पहिल्या चेंडूचा प्रवास हा सीमारेषेच्या बाहेर राज तोडणकर वरती मात्र पहिल्या चेंडूपासून प्रहार करण्याच्या प्रयत्नावरती नक्की टॉस हरल्यानंतर फलंदाजीचं आमंत्रण दिलं, मात्र हे आमंत्रण स्वीकारून मात्र त्याला पहिल्या चेंडूला प्रत्युत्तर दिलं गेलं। त्यानंतर मात्र परत एकदा तो चेंडू तोच रिजन आपल्याला पाहायला मिळतो। क्षेत्ररक्षकापासून चेंडू थोडासा दूर, एकेरी धावेचं रूपांतर हे दुहेरी धावेंवरती होताना पाहायला मिळते आणि 2 धावांनी सांघिक धावसंख्या ही मात्र पुढे जाताना पाहायला मिळते ती 8 धावांवरती। पहिल्या षटकापासून मात्र या धावांचा पाठलाग करताना मोठं टार्गेट सेट करण्याच्या दृष्टीने डीसीसी वाहिरी संघाची सलामीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। विजय टक्के हा मात्र बहरात असलेला फलंदाज आता मात्र त्याच्या बॅटमधनं एक मोठा फटका आल्यानंतर सेन्सिबल फटका हा पाहायला मिळतोय। राज तोडणकर परत एकदा सज्ज असेल, परत एकदा सुरेख चेंडू, तेवढा चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय। विनय दुरी चेंडूचा परतावा करेल मात्र तोपर्यंत मात्र ही एक धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल। एका धावेने आता मात्र परत एकदा स्ट्रायकिंग एंडवरती तिसऱ्या चेंडूच्या खेळासाठी सज्ज असताना पाहायला भेटेल तो वैभव सावंत।
या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ नक्कीच बाकी असेल. सांघिक धावसंख्या 9 धावा या धावफलकावरती जुळताना पाहायला मिळत आहे. ऑफिशियल दोन्ही आमचे ॲम्ब्रोज अडमेला सर आणि बंटी किरकर सर आपल्याला पाहायला मिळतात आजच्या ह्या मॅचमध्ये. त्यानंतर मात्र नक्कीच पाहावं लागेल ऑफिशियल इशारा आमच्यापर्यंत काय येईल हे पाहणं गरजेचे असेल. या ठिकाणी पंच मात्र थर्ड अंपायरचे डिसिजन घेत आहेत. या टेनिस.com माध्यमातून आजच्या दिवसामध्ये रिव्ह्यू असेल. बंटी किरकर सर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आजच्या थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये दीपक दुरी सर पाहायला मिळतात. नक्कीच हार जीत मधली ही 1 धाव 9 असेल तर फ्री हिट, नाहीतर जर मात्र पाहिलं गेलं तर वाईटची 1 धाव मिळाली जाईल. बघूया ऑफिशियल इशारा आमच्यापर्यंत काय पोहोचवला जातो. थर्ड अंपायरचं काम या ठिकाणी नक्कीच महत्त्वपूर्ण असेल, कारण दोन्ही संघ एकाच गावातनं बिलॉंग करणारे पाहायला मिळत आहेत. मात्र क्वार्टर फायनलमध्ये ही निर्णय जुळला जातोय आणि ऑफिशियल इशारा आमच्यापर्यंत काय येईल हे पाहणं गरजेचं असेल. ऑफिशियल इशारा यस आमच्यापर्यंत आलाय. पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजे चेंडू अवांतर असल्याची खून पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आली आहे आणि अवांतरची महत्त्वपूर्ण धाव ही मात्र DCC वायरी संघासाठी जोडली जाईल. सांघिक धावसंख्या ही डबल फिगर धावफलकावरती जुळली जाते. 10 धावा या आतापर्यंत धावफलकावरती जुळताना पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिलं आजच्या दिवसातील थोड्याफार महागड्या षटकाच्या दृष्टीने वाटचाल करणारे हे राज तोडणकरचं पाहायला मिळते. कारण प्रारंभीच्या 3 मॅचचा विचार केला तर 6 इनिंग मैदानाच्या आतमध्ये मात्र पॉवर प्लेच्या षटकांवरती कुठच्याही बॅटरला मात्र उभं राहू दिलं नाही. ते गोलंदाजाने मात्र या षटकावरती आतापर्यंत 10 धावा खर्च होताना पाहायला मिळाल्यात. त्यानंतर वैभव सावंत काय लाजवाब फटका हेलिकॉप्टर मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू 2 बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी येताना पाहायला मिळतोय. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये. यस डीजे सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये वैभव सावंतच्या बॅटमॅनना पाहायला मिळाला. हेलिकॉप्टरचा फटका त्यावरती मात्र 4 धावांची मोहर आणि सांघिक धावसंख्या आतापर्यंत मात्र 14 धावा या धावफलकावरती लागताना पाहायला मिळत आहे. प्रारंभीच्या षटकात मात्र राज तोडणकर याच्यावरती मात्र प्रतिहल्ला केला जातोय तो DCC वायरी संघाकडनं. त्यानंतर मात्र परत एकदा पायांवरती चेंडू तेज तर्रार रफ्तारवरती स्वार होऊन गोलंदाजीचं प्रावित्व निभावताना पाहायला मिळतोय. किंबहुना या पॉवर प्लेच्या षटकाला सांगतीच जाण्यासाठी अजून एका चेंडूचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वॉरियर्स वायरी संघाचं प्रतिनिधित्व करताना नंबर 1चं षटक हाताळलं जातंय ते राज तोडणकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच पाहिलं गेलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत मात्र या राजने कमालीची गोलंदाजी केली आहे. मात्र तोपर्यंत मात्र पुढे पदतालिकेत दाखवला जात आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबा मिळवेल मात्र तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण होताना पाहायला भेटे. प्रारंभीच्या पहिल्या षटकाचा निर्बंध असणारा खेळ हा समाप्त होताना पाहायला मिळतोय आणि या 4 षटकांच्या सामन्यांवरती पाहिलं गेलं तर आतापर्यंत मात्र 15 धावा या धावफलकावरती जुळताना पाहायला मिळत आहे. ते मात्र बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. यस डीजे आर्यन. प्रकाश सावंत न्यू बॉलर जो दुसरं षटक हाताळण्यासाठी येताना पाहायला मिळतोय. कालचा संपूर्ण दिवस प्रकाशने गाजवलं तो मात्र विशाल लुडवेच्या जातीने. तोच आता प्रकाश आता मात्र दुसरं षटक हाताळण्याच्या उद्देशानं गोलंदाजी मार्कचा भरणा स्वतःच्या खांद्यावरती घेऊन येताना पाहायला मिळतोय. प्रारंभीच्या षटकावरती पाहिलं तर 15 धावा या जोडल्या गेल्या त्या गोलंदाज राज तोडणकरच्या विरोधामध्ये. आता मात्र पाहायला गेलं प्रकाशच्या विरोधामध्ये कशा प्रकारची फटकेबाजी केली जाईल. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न वैभवचा हा मात्र कुठेतरी अधुऱ्या मनस्थितीवरती पाहायला मिळतोय. एक लयप्राप्त गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये ज्या गोलंदाजाकडनं पाहायला मिळाली तो प्रकाश सावंत परत एकदा गोलंदाजीचे आक्रमक इरादे मैदानावरती स्पष्ट करताना पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळताना
परत एकदा सुरेख चेंडू त्यावरती मात्र पुढे प्रतालिके करून मोठा हिट करण्याचा प्रयत्न यष्टीन मागना कुठची चूक होणार नाहीये ठाम विरोधाने असलेला मात्र पाहायला मिळतोय तो मात्र विठ्ठल कवटकर आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्या गड्याचं प्रतंग होतंय ते मात्र वैभव सबनच्या माध्यमातून डीजे. दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट जाताना पाहायला मिळतोय स्टंपचा वेध घेतला गेला तो मात्र वैभवच्या प्रकाशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दुर्वेश मयेकर हा मात्र पाहायला मिळतोय. पुढे परत आली की दाखवलं गेलं होतं ते मात्र वैभव सावंतकडनं आणि त्यानंतर मात्र यष्टीपर्यंत चेंडूचा प्रवास येताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दुर्वेश मयेकर आपल्याला पाहायला मिळतोय. डीसीसी वाहिनी संघाचं प्रतिनिधित्व करताना मैदानाच्या आतमध्ये हा फलंदाज पाहायला मिळतोय. पाहावं लागेल प्रकाश विरोधामध्ये कशा प्रकारची फलंदाजी आतापर्यंत करताना हा फलंदाज आपल्याला पाहायला भेटेल. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपली पावलं रोळली जातात त्याच्या माध्यमातून फुलटॉ चेंडूवरती मात्र जो प्रहार करण्याचा प्रयत्न होता तो मात्र कुठेतरी फसताना पाहायला मिळतोय. चांगले चेंडू नक्कीच मैदानावरती वारंवार प्रकाश सबनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न हा मात्र कुठेतरी अधुऱ्या मनस्थितीवरती दुर्वेश मयेकरचा आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र मगाच्या सामन्यांवरती पाहिलं गेलं मगाच्या ओव्हरमध्ये पाहिलं गेलं तर कमालीची फलंदाजी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला विजय टक्के यांच्या माध्यमातून पाहायला भेटत होती. आता मात्र बऱ्याच विलंबानंतर सलामीला आलेला विजय हा मात्र कशा प्रकारची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतो हे पाहणं गरजेचं असेल. अजूनही या षटकातील पाहिलं गेलं तर संपूर्ण 2 चेंडूंचा खेळ हा आपल्याला पाहायला भेटेल. मात्र राहिलेल्या 2 चेंडूंवरती तो एक मोठा प्रॉमिसिंग फटका येईल का मात्र पहण्यापर्यंत चेंडू बराच वेळ हवेमध्ये मात्र नो मॅन्स लँडमध्ये चेंडूचा प्रवास मात्र फेकी होईपर्यंत एकेरी धाव ही मैदानावरती संपूर्ण होताना पाहायला मिळते. एक धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न घेऊन मैदानावरती नक्कीच डीसीसी वायरी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण सांघिक धावसंख्येचा विचार केला तर स्थिरावली जाते ती आतापर्यंत 17 धावा या धावफलकावरती. अजूनही या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. तो त्यानंतर मात्र स्वैर चेंडू हा पाहायला मिळतोय. स्वैर चेंडू हा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. 18 धब्बा या आतापर्यंत धावफलकावरती प्रकाश जो गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. त्यानंतर मात्र सुरेख चेंडू आवाज खणखणी देताना पाहायला मिळतोय आणि हा चेंडूचा प्रवास जातोय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी डीजेला थोडंसं जाग करणारा डीजेला वाजवणारा संधी देणारा हा षटकार. सहा धावांनी धावसंख्या 24 धावांवरती वधारली जाते. आता मात्र नक्कीच दुसऱ्या षटकाला पूर्णविराम लाभणारा शेवटचा चेंडूचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. एक मोठा फटका दुर्वेश मयेकरच्या बॅटमधनं येताना पाहायला मिळतोय. आता मात्र थोडासा शफल पहिलाच झाला होता वाचलं गेलं गोलंदाजाकडनं आणि त्याला मात्र अजून थोडासा बाहेरच्या साईडला कट ॲक्शनवरती चेंडूचा प्रवास आणि ह्या शेवटच्या चेंडूवरती मात्र एकेरी धाव ही पूर्ण होताना पाहायला मिळते. प्रारंभीच्या 2 षटकांच्या खेळाचा विचार केला तर एक महत्त्वपूर्ण सलामीला आलेला गडी हा तंबूमध्ये बसलेला असताना सांघिक धावसंख्या ही 25 धावा ही धावफलकावरती. यस अमन.
समाप्त झाला आणि 25 धावा या आतापर्यंत धावफलकावरती तिसरं महत्त्वपूर्ण षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते ती विराजच्या खांद्यावरती. ज्या विराजने खालच्या दिवसांमध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी नक्कीच केली होती तो आता मात्र पाहायला मिळतोय. मात्र आता मात्र फॉर्मात असलेला भरात असलेला दुर्वेश मरेकर हा स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. ज्या दुर्वेशच्या बॅटमधनं नक्कीच एक मोठा फटका आता आपण पाहिला. आता मात्र पाहावं लागेल विराटची सत्व परीक्षा या मैदानावरती घेतली जाईल का दुर्वेश मयेकरच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती बराचसा शप्पल झाला होता तो मात्र दुर्वेश पाहायला मिळतोय आणि तोवर मात्र चेंडू विचारा येतोय की मात्र चेंडू स्वैर असल्याची खोल पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत अवांतरची महत्त्वपूर्ण धाव जोडली जाते. पहिला चेंडू स्वैर आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज विराजकडनं सांघिक धावसंख्या वधारणारा चेंडू 26 धावा या आतापर्यंत धावफलकावरती जुळताना पाहायला मिळत आहे. प्रत्येक चेंडूवरती सफल होऊन ऑन साईडच्या दिशेने मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नांवरती दुर्वेश मयेकर हा पाहायला मिळतोय. त्यावरती मात्र सुरेख चेंडू त्यावरती मात्र तेवढी चांगली गोलंदाजी आपल्याकडनं पाहायला मिळते ती विराजकडनं थोडंसं बॅकफूटवरती पहिल्या चेंडूवरती ढकललं जातं ते दुर्वेश मयेकर याला मात्र पाहावं लागेल येणाऱ्या वेळेमध्ये जर दुर्वेशच्या बॅटमॅनना अजून 2 ते 3 मोठे फटके आले तर ह्या मॅचला मात्र रंगतदार स्थितीपर्यंत घेऊन जाताना पाहायला भेटेल. तो DCC वायरी हा संघ मात्र प्रतिनिधित्व करताना आपल्याला मिळालेला चान्स आपल्याला मिळालेली जागा आणि ह्या जागेवरती स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल. तोपर्यंत मात्र परत एकदा मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तेजस पाहायला मिळतोय कुठची चूक करणार नाही. बरोबर सीमारेषा लगत चेंडूचा प्रवास समाप्त झालाय तो मात्र तेजस लुडबेच्या साथीने गोलंदाज विराजच्या मदत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच सफलता प्राप्त गोलंदाज विराज पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये जो आपला इन फॉर्म चालू ठेवला तो मात्र या दिवसामध्ये सुद्धा त्याच्याकडनं पाहायला मिळतोय. एक चांगला क्रिकेट नक्कीच त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हा मात्र नक्कीच थोडासा लाईन लेन भरकटलेला मात्र त्यानंतरच्या 2 चेंडूंवरच वापसी करून दिली गेली ती वॉरियर्स वायरी संघाला ती मात्र विराजच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र बाची लेमनगड लागली जाते रुबीगड लागली जाते आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवला जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 गडी संपादन करताना पाहायला मिळतोय तो गोलंदाज विराज. यस डीजे संभाव्य हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती परत एकदा आपल्याला पाहायला मिळतोय तो विराज. या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवतोय का हे पाहणं गरजेचं असेल. डॅनिस फर्नांडिस जो पहिल्या दिवसामध्ये मात्र या मॅचवरती हॅट्रिक संपादन करणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो महापुरुष रौद्र संघाकडनं. आता मात्र विराजला सुद्धा या स्पर्धेत मात्र आपलं अधिराज्य नाव अमर करण्याची संधी असेल. ते मात्र ह्या चेंडूवरती हॅट्रिक संपादन केली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पंकज येताना पाहायला मिळतोय. जर या चेंडूवरती पंकजचा विकेट्स मिळाला तर मात्र नक्कीच हॅट्रिक वही पूर्ण होताना पाहायला भेटेल. हॅट्रिकचा चेंडू हा मैदानाच्या आतमध्ये त्यावर मात्र चांगला चेंडू तेवढाच चांगला थोडंसं क्षेत्ररक्षक मात्र हे फ्लंबर होताना पाहायला मिळते ओमकारकडनं. ज्या ओमकार नक्की स्वतः संघाचा संघनायक आहे मात्र बॅक फूटवरती थोडासा आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये 2 बिमर त्याच्याकडनं आपण पाहिलेत
आणि या संपूर्ण आजच्या दिवसामध्ये पाहिलं गेलं तर मात्र क्षेत्ररक्षणावरती मात्र जबाबदारी स्वीकारताना मात्र काहीतरी थोडंसं वेगळे करण्याच्या नादामध्ये पाहायला मिळतोय. विजय डक्के हा एक मोठा फटक्यानिशी मैदानाच्या आतमध्ये आपली थोडीशी बारी संभारताना पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या कल्पेश स्थिरवली ती अजूनही 27 या धावसंख्येवरती. तिसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती दिसतोय. आतापर्यंत विराज हा चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून वॉरियर्स वायरी संघाकडनं पाहायला मिळते. मात्र DCC वायरी संघाकडनं कुठच्या तरी फलंदाजाला ते प्रॉमिसिंग फटके मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. तोपर्यंत मात्र फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. ते विराजकडनं सुरेख गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, लगाम लावणारी गोलंदाजी, ह्या मॅचला थोडंसं टर्निंग ट्विस्ट देणारी गोलंदाजी या तिसऱ्या षटकावरती विराजकडनं पाहायला मिळते. एक नाविन्यप्राप्त गोलंदाजी गोलंदाज करताना हा पाहायला मिळतोय. तो विराज तो मात्र वॉरियर्स वायरी संघाचं प्रतिनिधित्व करताना नंबर 3चं षटक या गोलंदाजाच्या हातातनं हाताळलं जात आहे. परत एकदा मोठा फटका, मात्र हा फटका फसला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दिसतोय आणि सुरेख झेल आपल्या हातामध्ये समाविष्ट करताना पाहायला मिळतोय. हॅट्रिक नक्कीच संपादन झाल्यानंतर मात्र ओव्हर हॅट्रिक नक्कीच होताना पाहायला मिळते. ती गोलंदाज विराजच्या माध्यमातून सुरेख फटकेबाजी करण्याच्या नादामध्ये आलेला मात्र विजय टक्के याची सुद्धा पारी समाप्त होते. प्रारंभीच्या 3 षटकांचा खेळ संपला आणि पाहिलं गेलं तर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा, म्हणजे या षटकावरती फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 3 महत्त्वपूर्ण मोहरे हे मैदानाच्या बाहेर बसवण्यामध्ये गोलंदाज हा मात्र विराज यशस्वी होताना पाहायला मिळतोय. यस अमन. समीर येताना पाहायला मिळतोय. मात्र दावीद व विनबाबला जाईल ते मात्र पंकजला पुढच्या जागेवरती प्रमोशन दिलं गेलं. तो पंकज आता मात्र पाहावं लागेल कशा प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करेल. राहिलेल्या शेवटच्या 6 चेंडूंच्या खेळांवरती कमीत कमी 2 प्रॉमिसिंग फटके येणं, कारण 40-42 धावांपर्यंत हे टोटल घेऊन जाणं गरजेचं असेल. पाहावं लागेल या 6 चेंडूंवरती त्या धावा जमवल्या जात आहेत का. पहिला चेंडू थोडासा बॅट आणि चेंडूचा संपर्क तेवढासा चांगला होताना पाहायला भेटत नाही. क्षेत्ररक्षकांना थोडंसं फ्लंबर होतंय आणि त्या एकेरीचं रूपांतर मात्र दुहेरी धावांवरती केलं जाते. 2 धावांनी या धावसंख्येवरती नक्कीच भर पडला जाईल. 29 धावफलकावरती जुळताना पाहायला मिळतात. प्रॉमिसिंग फटके हे पंकजला खेळावे लागतील. ते 2 मोठे फटके, अजूनही 5 चेंडूंचा खेळ पहिला इनिंगचा बाकी असेल. मात्र पंकजच्या बॅटमध्ये ती क्षमता असेल तर मात्र ही क्षमता या मैदानावरती नक्कीच सिद्ध करून दाखवावी लागेल. बॅटची कड लागला तर चेंडू पाठीमागच्या साईडला मिळालेलं हे जीवनदान, मात्र ह्या जीवनदानाचा फायदा नक्कीच उचलला जाईल की नॉन स्ट्राईक एंडवरती उभा राहील हे पाहणं गरजेचं असेल. कारण समोर मात्र नवीन फलंदाज हा पाहायला मिळतोय, तो समीर. आता मात्र पाहिलं गेलं तर 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, म्हणजे 4 चेंडूंचा खेळ अजूनही संपूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. मात्र ह्या राहिलेल्या 4 चेंडूंवरती मोठा प्रहार केला जाईल का की सिंगल डबल घेऊन 37-38 धावांवरतीच थांबण्याचा इरादा असेल. कारण आतापर्यंत पाहिलं गेलं तर 30 धावा या धावफलकावरती जुळताना पाहायला मिळतात. म्हणजे अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मात्र या 4 चेंडूंवरती ते 2 मोठे फटके नक्कीच सफलता प्राप्त करून देतील का हे पाहणं गरजेचं असेल. मात्र थोडासा बायडिश चेंडू टाकला होता, त्याला मात्र खोदून ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक धावी नक्कीच पूर्ण होईल. प्रारंभीच्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 3 चेंडूंवरती आतापर्यंत पाहिलं गेलं तर ह्या शेवटच्या षटकावरती 4 धावा खर्च केल्या गेल्या आहेत त्या विठ्ठलच्या माध्यमातून. मात्र या षटकावरती धावा सिंगल डबलच्या माध्यमातून येताना पाहायला मिळाल्यात. परत एकदा सुरेख चेंडू, बॅटच्या रिडार मध्ये चेंडू, मोठा फटका या मॅचला थोडासा ऑन करून देणारा पाहायला मिळतोय. तो पंकजच्या बॅटमधना जो विश्वास दाखवला गेला, ज्या विश्वासाने पुढच्या नंबरवरती फलंदाजी करण्याची संधी मिळाली गेली आणि या संधीचं सोन्यांवरती रूपांतर करताना पंकज पाहायला मिळतोय. या 6 धावांनी धावसंख्या पोहोचली जाते, ती 37 धावा या धावफलकावरती जुळताना पाहायला मिळत आहेत. त्यानंतर परत एकदा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला जातो, 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का हे पाहणं गरजेचं असेल आणि त्यावरती मात्र दुसरी धाव घेण्याच्या रादात मात्र समीर ही आपली विकेट प्राइज आहे मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. मात्र स्ट्रायकिंग एंडवरती पंकज हा नक्कीच उभा आपल्याला पाहायला भेटेल. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 38 धावा ही आतापर्यंत धावफलकावरती जुळताना पाहायला मिळते. पहिल्या इनिंगला सांगितले जाणारा शेवटचा चेंडूचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. मात्र राहिलेल्या ह्या शेवटच्या चेंडूवरती एक मोठा हिट, एक मोठा प्रहार केल्यामध्ये सफल होईल का हे पाहणं गरजेचं असेल. मात्र त्यासाठी मात्र
अजून थोडा विलंब करावा लागेल. न्यू बॅटर हा मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. तो DCC वायरी संघाकडनं ही अवांतरची धाव आणि या अवांतरच्या धावेने धावसंख्येवरती भर पडला जातोय आणि त्यानंतर मात्र हा आउट होतोय शेवटच्या चेंडूवरती. नक्कीच ह्या एकेश्वर क्रिकेट संघ दांडी या संघासाठी शुभेच्छा नक्कीच येताना पाहायला मिळत आहेत. आयोजक समितीकडनं एकेश्वर क्रिकेट संघ दांडी क्रिकेट स्पर्धासाठी येणाऱ्या सर्व स्पर्धकांचे व क्रीडा रसिकांचे सन्माननीय अमोल सावंत मंगलमूर्ती स्कुबा डायव्हिंग यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा दिल्या जात आहेत. यांच्याकडनं ह्या शुभेच्छा येत आहेत. आपण त्यांच्या सुद्धा शुभेच्छांचं नक्कीच शुभेच्छा करतोय. तसेच ह्या स्पर्धेसाठी सन्माननीय प्रवीण कुबल यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा येत आहेत. शमिका स्कुबा ड्रायव्हिंग यांच्याकडनं तसेच या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. एजाज मुल्ला यांच्याकडनं तसेच निखिल डोके यांच्याकडनं सन्माननीय यांच्याकडनं सुद्धा तसेच जगदीश खराडे सर यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा येत आहेत एकेश्वर संघासाठी. तसेच किरण उहनेरकर मोरिया बीच रिसॉर्ट यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा या संपूर्ण स्पर्धेसाठी. सन्माननीय महेश कोंडे यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा एकेश्वर क्रिकेट संघासाठी येते. तसेच शुभेच्छा येतात मंदार केनी साहेब यांच्याकडनं सुद्धा या एकेश्वर क्रिकेट संघासाठी शुभेच्छा येतात. तसेच सन्माननीय मंदार ओरोसकर ज्यांनी ह्या संपूर्ण स्पर्धेसाठी हे चषक प्राईज केले त्यांच्याकडनं. तसेच प्रिन्स बियर शॉपी यांच्याकडनं सुद्धा या संघांसाठी शुभेच्छा येतात. सन्माननीय हेमराज सावजी यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा. तसेच मुन्ना पराडकर यांच्याकडनं सुद्धा या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा. सन्माननीय विनायक खवणेकर यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा येत आहेत. तसेच सन्माननीय अजित आचरेकर यांच्याकडनं सुद्धा या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा नक्की. आणि तसंच नूतन रोगे ब्लू ऑक्शन स्कुबा डायव्हिंग यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा. तसेच शुभेच्छा येत आहेत ते आनंद पराडकर यांच्याकडनं सुद्धा. आजच्या दिवसामध्ये पाहिलं गेलं तर मात्र शुभेच्छांचा वर्षाव नक्कीच एकेश्वर क्रिकेट संघ दांडी आणि हे नीटनेटकं आयोजन नीटनेटकं नियोजनांवरती नियोजन पद्धतीने हे सामने आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि नक्कीच आपण पाहिलं गेलं तर ह्या संपूर्ण स्पर्धेचा घर बसल्या आस्वाद घेऊ शकतो. कारण या भर उन्हामध्ये येणं ज्यांना शक्य नसेल त्यांच्यासाठी tennis.com ची ही संपूर्ण टीम या ठिकाणी गौरव सावंत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व साथीदार विघ्नेश प्रभू कुणाल डायरे प्रीतम मस्कर यांच्याबरोबर ही संपूर्ण टीम उपस्थित होताना पाहायला मिळते. म्हणजे आजच्या दिवसामध्ये नक्कीच ही टेनिसची परभणी आजच्या झालझुल दांडीच्या मैदानावरती आपल्याला पाहायला भेटेल. हेच पाहूया या 4 षटकांवरती 40 धावांची गरज असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विशाल आणि त्याच्याबरोबर विठ्ठल जाताना पाहायला मिळते. 4 षटकांवरती या 40 धावा जमवल्या जातील की 39 धावांहून रोखण्यासाठी DCC वायरी संघ हा यशस्वी आपल्याला थांबताना पाहायला भेटेल का हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती बदल होतोय. आमचे साथी समालोचक मित्र चिन्मय पराडकर हे मायक्रोफोनवरती जोडले जात आहेत. तोपर्यंत मी योगेश पेंडुरकर तुमची काही वेळासाठी रजा घेतोय. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद योगेश पेंडुरकर. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रात शेवटचं क्वार्टर फायनलचं सामना आणि या क्वार्टर फायनलच्या सामन्यात मी चिन्मय पराडकर तुमचं सगळ्यांचा मनपूर्वक अभिनंदन करतोय. वॉरियर्स वायरी वर्सेस DCC वायरी मालवण तालुक्यातील 2 बलाढ्य संघ, शेजारच्या गावातले हे संघ आणि आता मात्र क्वार्टर फायनलच्या सामन्यासाठी हे सामना रंगलो. 40 धावांचा पाठलाग मैदानावरती वॉरियर्स वायरी संघात. दरम्यान पहिलाच षटक घेऊन येतो गोलंदाज वैयक्तिक पहिला संघातर्फे पहिला षटक अनिल झाड आणि सलामीची
जोडी मैदानात दिसेल विशाल लुडबे आणि दुसऱ्या बाजूक दिसतलो विठ्ठल कवटकर वॉरियर्स वायरी संघाचे दोन हुकमी खेळाडू म्हणजेच जोडगोळी मैदानात दिसतली. निश्चित 40 धावा ही धावसंख्या एक कमी धावेचो धावसंख्येचो पाठलाग पण कमी धावेचे मॅचेस कमी पण मोठे होतात. पहिल्या चेंडूवर एक धाव निश्चित धाव करतो रनआउटची संधी मात्र सुखरूप आपल्या परड्यात जाऊन पोचता तो विशाल लुडबे. एका धावेवर आपल्या धावांचो श्री गणेशा करतलो 40 धावांचो पाठलाग म्हणजे प्रत्येक षटकात 10 ची सरासरी. निश्चित यानंतर होणारो पहिलो सेमीफायनलचा सामना असा अयान 11 वर्सेस महापुरुष रेवताय. दरम्यान पुन्हा एकदा सुंदर चेंडू कमबॅक करताना चेंडू भाऊ गावलो आणि पंचांचो इशारो रिव्ह्यूचो पंचांनी व्हाईट साठी ह्यो रिव्ह्यू घेतला जाता. पंच या सामन्यासाठी एमरोज अल्मेडा सर आणि दुसरे पंच भाऊ गावतले. बंटी केरकर सर अशी दोन पंचांची जोड होई मैदानात. तर दरम्यान चेंडू जातलो निर्धाव. दोन चेंडूंचो खेळ संपलो आणि धाव संख्या 1 अशांकार म्हणजेच निश्चित गोलंदाजी मार्कवर अनिल झाड एक अनुभवी गोलंदाज कित्येक वर्ष या डीसीसी वायरी संघाच्या बाजून खेळताना आपण बघतो आणि गोलंदाजीचा प्रदर्शन करताना बघतो ते अनिल झाड. निश्चित पुढचो चेंडू तिसरो चेंडू विठ्ठल ह्याच्यासाठी सुंदर चेंडू सुंदर फटको कव्हर ड्राईव्हचा फटको एक धाव निश्चित धावन काढल्यान एका धावेन धावसंख्येवर धावसंख्या 2 अशांकार बिन गडीबाद 2 सावध सुरुवात. पहिला षटक पॉवर प्लेचा आणि या पॉवर प्लेच्या षटकात फलंदाजांका नामी संधी असता. निश्चितच 3 चेंडूंचो खेळ संपलो. धावसंख्या 2 अशांकार विशाल लुडबे स्ट्राईक मार्कवर. पुन्हा एकदा षटकातील पुढचो चेंडू अनिल येतो. आता मात्र मोठो फटको मारूचो होतो. एक धाव निश्चित धावन करतलो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण सुंदर रनिंग म्हणून आता विशाल लुडबे आणि विठ्ठल कवटकर याचा 2 धावेन धावसंख्येवर धावसंख्या 4 अशांकार 4 चेंडूंचो खेळ संपलो. मैदानात 40 धावांचो पाठलाग म्हणजे प्रत्येक षटकात 10 ची सरासरी राखूची लागतली. ती सरासरी राखताना पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या षटकात 4 चेंडूचो खेळ संपताना 4 धावा धाव फलकार. निश्चित षटकातील पुढचो चेंडू आता मात्र कव्हरच्या कपाळावर मारलेलो फटको चेंडू जातलो बघता सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. निश्चित 2 क्षेत्ररक्षक आणि त्यांच्या कपाळावर गेलेलो चौकार मॅच मध्ये रंगत आणतलो. पुन्हा एकदा षटकातील शेवट चेंडू भैरही घालणार चेंडू 9-2-12 करणार चेंडू आणि बराच काय सांगणार चेंडू अनिल झाड. आता मात्र मोठो फटको खटक्यार बोट जाग्यार पलटी चेंडू जातलो अकांड्या पैलाडी माटवा पार गडग्या पार सीमारेषे बाहेर षटकार.
दरम्यान डीजे वालीचा पण कौतुक करूचा तेवढा कमी असा, कारण मॅचचे सामने बघतो आपण भर उन्हात बसा आणि त्यात डीजे वाला आपला मनोरंजन करता, म्हणजेच डीजे अमन ह्याचं पण कौतुक करूचा लागतं. सुंदर गाणी त्याच्या मार्फत आपला एका गावतात. मॅचच्या दिशेने वैयक्तिक पहिला संघातर्फे दुसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दुर्वेश येतलो. फलंदाजीत आपली कामगिरी चोख बजावली होती दुर्वेशने, आणि आता मात्र गोलंदाजीत त्याला कौतुक करूचं लागतं, कारण 40 धावफलकार लागलेले असताना जो पाठलाग करताना आतापर्यंत 15 धावा झाले. मोठो फटको, एक धाव निश्चित धावान काढतो. एका धावेवर संतुष्ट मानला, कारण एका बाजून विशाल लुडबे एक मोठी खेळी करताना दिसतात. धाव संख्या 15 शंकर बिन गडीबाद 15-40 धावांचा पाठलाग करताना, म्हणजे निश्चित अजूनही उर्वरित 17 चेंडू आणि 25 धावांची गरज. थोडासा क्षेत्ररक्षणात बदल करताना दिसतलो गोलंदाज, आणि पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज. माझ्यासोबत स्कोररची भूमिका चोखपणे पार पाडतात ते कल्पेश रोगे आणि माझे साथी समालोचक योगेश पेंडुरकर सर माझ्यासोबत कॉमेंट्री कक्षात. दरम्यान पुढचा चेंडू, दुसरा चेंडू, आता मात्र सुंदर फटको, झेल आणि विशाल लुडबे नावाचा कलाम मैदानात लागताना दिसला. अनिल झाड यांच्याने मात्र टिपलेलो सुंदर झेल आणि पहिला वैला कलाम डीजे. नवीन फलंदाज मैदानाची दिशेन विनय धुरी. धाव संख्या 15 अंकार स्थिरावली. 2 चेंडूचो खेळ संपलो आणि 40 धावांचो पाठलाग करूचो असा, म्हणजे निश्चितच सुंदर गोलंदाजी करताना दिसता तो दुर्वेश. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतलो. तिसरो चेंडू फेकण्यासाठी दुर्वेश मयेकर. समोर फलंदाज नवीन इलेलो फलंदाज विनय धुरी. दरम्यान पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू, सुंदर फटको, मात्र तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण स्वतः विकेट किपर वैभव सावंत करताना दिसता. चेंडू जाता निर्धाव, बाकीचं काम पूर्ण केलं यष्टरक्षकान. 3 चेंडूंचो खेळ संपलो. धाव संख्या 1 गडीबाद 15 अंकार स्थिरावलेली. सुंदर गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी बहु गावतात दुर्वेश मयेकरची. षटकातील पुढचो चेंडू, चौथो चेंडू दुर्वेशचो. आता मात्र मोठो फटको मारूचो, तो चेंडू जातो लो विकेट किपरच्या हातात. मात्र एक धाव रोखू शकणार नाही. एका धावेन धाव संख्येवर धाव संख्या जाऊन 16 शंकर. एक मात्र झेल होतो, झेल मात्र काय विकेट किपर कळना नाही. आणि मालवणी म्हणीची आठवण करून देतलो, काय नाही कायाक आणि बोको गेलो मायाक, या म्हणीची आठवण करून दिली. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दुर्वेश. 5 चेंडू षटकातील सुंदर गोलंदाजी आतापर्यंत करण्यात यशस्वी आलो. मात्र एका बाजून विठ्ठल कवटकर आपल्या संघासाठी खिंड लढवताना दिसतलो. सुंदर आता मात्र लाईन आणि लेंथ मध्ये काहीतरी भर काटलो आणि चेंडू निर्धाव. पंचांवर कोणचोच इशारो दिसणार नाही आणि पंच बंटी केरकर सर स्तब्ध उभे राहिलेले दिसतात. षटकातील शेवटचो भैरही घालणारो चेंडू, 9-2-12 करणारो चेंडू आणि बराच काय सांगणारो चेंडू. गोलंदाज दुर्वेश मयेकरचो. समोर फलंदाज विठ्ठल कवटकर.
40 धावांचा पाठलाग करताना रिव्हर्स हिपचो फटको, सुंदर फटको, चेंडू जातलो सीमारेषेलगत आणि बघताना बघता चेंडू गेलो सीमारेषेवर 4 धावांसाठी चौकार. 4 धावांनी धावसंख्येत भर धावसंख्या झाली. आणि 20 धावा विजयासाठी. निश्चितच अजूनही मैदानात विठ्ठल कवटकर नावाचा वादळ आपला थैमान बांधून दिसलेला दिसता आणि डीसीसी वायरी संघाक ह्योच मोठो फलंदाज बाद करचो लागत. जर सामना ह्यो विजय होत असत तर मात्र एका बाजूक गोलंदाजी मार्गावर येतलो विजय टक्के ज्यांनी फलंदाजीत आपली कामात चोख बजावली होती. आता गोलंदाजीत मात्र सुंदर प्रदर्शन करूचा लागतला विजय टक्के का. समोर फलंदाज विनय धुरी, मोठो फटको उडालेलो कारण जो सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार. चेंडवार मात्र पाटील खणखणीत व काढता तो फलंदाज विनय धुरी. धावसंख्या जाऊन स्थिरावली ती 26 अशा अंकार. निश्चितच 11 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. पुन्हा एकदा लाईन आणि लेंथ मध्ये भटकतलो पंचांका. दोन्ही हात समांतर करून अवांतर धावेचे खून दर्शवले नाही. एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या पुतली 27 असे अंकार म्हणजे 11 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. हे सामना विजयी होत असत वॉरियर्स वायरी संघाक. कोण बाजी मारतलो, कोण सेमीफायनल मध्ये प्रवेश करतलो आणि त्याची गाठ मात्र जाऊन पडतली महाराजा तारकर्ली संघाबरोबर. निश्चितच फुडलो चेंडू आता मात्र लाईन आणि लेंथ मध्ये भटकलो. चेंडू जातलो नो चेंडूची खून होता पंचांची. नो चेंडू म्हणजेच फलंदाजाक नामी संधी उपलब्ध करून दिसलो. उघडा डोळे बघा नीट, पुढचो चेंडू असतलो फ्री हिट. धावसंख्या झाली ती आता मात्र 29 असे अंकार. 2 चेंडूंचा खेळ संपलो. धावा धावफलकार पुन्हा एकदा षटका दिली. पुढचो चेंडू विजय टक्केचो मोठो फटको उडालेलो कारण जो दुर्वेशाच्या कपाळावर चेंडू जातलो. 1 बाउस चौकार. 4 धावांसाठी डीजे अमन. षटका दिली. पुढचो चेंडू चौथो चेंडू आता मात्र फुल टॉस चेंडू आणि चेंडू जातलो अखंड पैलाडी माटवा पार गडग्या पार डायरेक्ट आंब्याच्या मुळात 6 धावांसाठी. विजय होण्यासाठी वॉरियर्स वायरी संघाक आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलो म्हणजे अजूनही 8 चेंडू आणि 1 धावांची गरज. सामना विजय होतो 70 आणि पुन्हा एकदा मोठो फटको झेल उडता विजय टक्के स्वतः येतलो आणि हे सामनो वॉरियर्स वायरी संघ
दोन मातब्बर संघात पहिले वयलो सेमीफायनलचा सामना रंगतलो आणि या सामन्यासाठी